कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे। सुमारे 47 किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणचं काम पूर्ण झालं आहे। शिवाय 984 कोटींचा निधी मंजूर झालाय। त्यामुळे नजीकच्या काळात कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे। त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणं तसंच रेल्वे गाड्यांचं क्रॉसिंग याला मर्यादा येत होत्या। त्यामुळे कोल्हापूर ते मिरज या 47 किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण व्हावं ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घ काळाची मागणी आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या प्रश्नासाठी पाठपुरावा केला। त्यातून सुमारे 47 किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं आहे। शिवाय 984 कोटींचा निधी मंजूर झालाय। त्यामुळे नजीकच्या काळात कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण होईल याची खात्री असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। एकदा कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण झालं की अनेक लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील। शिवाय वंदे भारत सारख्या नव्या आलिशान रेल्वे गाड्या कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेली 2 दशकं कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण व्हावं ही मागणी होती। त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते। खासदार महाडिक यांनी हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला होता। सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण लवकरच पूर्ण होईल आणि कोल्हापूरकरांची मागणी लवकरच पूर्ण होईल।